स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या मॅथ्स पंढरी या यूट्यूब चॅनलमध्ये. पाण्याची टाकी व नळ यावर आधारित असणारे एक्झाम्पल. तर या ठिकाणी हा जो मी टाईप घेतलाय तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक व्हिडिओ पहिला यावर बनवलेला आहे. मला असं वाटतं की तो व्हिडिओ तुम्ही अगोदर पहा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर. तोच टाईप मी या ठिकाणी घेतलेला आहे. मग नेमका फरक काय आहे मागचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ, त्या व्हिडिओमधील एक्झाम्पल आणि ह्या व्हिडिओमधील एक्झाम्पल नेमका फरक काय आहे? तर त्या मागच्या व्हिडिओमधील एक्झाम्पलमध्ये सुद्धा दोन नळ होते आणि दोन्ही नळ टाकीमध्ये एकाच वेळेला सोडल्यानंतर टाकी किती वेळात भरेल अशा प्रकारचं ते एक्झाम्पल होतं. आणि याही व्हिडिओमध्ये तेच आहे की दोन्ही नळ एकाच वेळेला आपण टाकीमध्ये सोडणार आहोत. मग दोन्ही नळ एकाच वेळेला टाकीमध्ये सोडल्यानंतर ती रिकामी टाकी किती वाजता भरेल किंवा किती वेळ लागेल भरायला, तर त्याच प्रकारचं एक्झाम्पल आहे. मग मी हे एक्झाम्पल का निवडले, दोन्हीमध्ये फरक काय आहे? तर फरक हाच आहे की त्या टाईपमध्ये शेवटी तुम्ही जे आन्सर काढत होता त्या ठिकाणी पूर्ण भाग जात होता, म्हणजे कंप्लीट नंबर आपल्याला मिळत होता. तर या ठिकाणी फायनल आन्सर म्हणजे शेवटचा आन्सर काढताना पूर्ण भाग जात नाही, तर दशांश अपूर्णांकामध्ये भाग जातो. मग दशांश अपूर्णांकामध्ये भाग गेल्याच्या नंतर उत्तर तर आपल्या तासामध्ये येणार आहे. मग त्या तासाचे त्या डेसिमल पॉईंट नंतरचे जो काही नंबर आहे त्याचं रूपांतर मिनिटामध्ये कसं करायचं, तर त्यावर डिपेंड असणारे एक्झाम्पल आहे. आणि यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मग आपण पुढचा टाईप घेऊया. तर हे एक एक्झाम्पल त्या दृष्टीने मी निवडलेलं आहे, त्यामुळे नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा अशी नवीन टाईप्स घेईल तर ते तुम्हाला वॉच करायला मिळतील, सगळ्यात अगोदर तुम्हाला वॉच करायला मिळतील. तर चला सुरुवात करूया आपण. आता मी पुन्हा ते एक्सप्लेनेशन देणार नाही. तुम्हाला जर नाहीच कळलं तर तुम्ही व्हिडिओ पहिला नक्कीच पहा, त्याशिवाय इथलं समजणार नाही. मी आता डायरेक्ट लिहिणार, पुन्हा तेवढाच वेळ आपल्याला देण्याची आवश्यकता नाही आणि इझी आहे. नसेल कन्सेप्ट क्लिअर तर नक्की व्हिडिओ पहिला पहा. तर चला सुरुवात करूया. पहिला नळ पहा. पहिल्या नळाने टाकी 4 तासात भरते, म्हणजे पहिल्या नळाची कॅपॅसिटी पूर्ण टाकी भरण्याची 4 तास आहे स्पेशली एकट्याची. मग तो एका तासामध्ये हा नळ टाकीचा किती भाग भरेल? पूर्ण 4 तास लागतात. मग एका तासामध्ये तो टाकीचा 1/4 भाग भरेल. बरोबर. आता आपण दुसऱ्या नळाकडे येऊया, वेळ जास्त देण्याची गरज नाही. मग दुसरा नळ एकाच तासामध्ये टाकीचा किती भाग भरेल? फक्त एकटे एकटे सोडले तरचा विषय चाललाय, दोन्ही एकाच वेळेला नाही. पहिला एकटा सोडला एका तासात टाकीचा 1/4 भाग भरेल, दुसरा फक्त एकटा सोडला तो टाकीचा एका तासामध्ये, दुसऱ्याची कॅपॅसिटी आहे 6 तासाची, 6 तासात तो टाकी भरतो. मग एका तासामध्ये तो टाकीचा 1/6 भाग भरेल. डेली प्रॅक्टिसची गरज आहे मॅथ्ससाठी. आता समजलं, नंतर विसरून जातं, किंवा तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल नंतर प्रॅक्टिस किंवा रिवाइज केलं नसेल तर आतापर्यंत विसरून नाही गेलेला असाल, काय हरकत नाही, पुन्हा पहा तो व्हिडिओ, पुन्हा एकदा पहा. 1/6 भाग भरेल. दोघांचं पण एका तासाचं आपल्याला या ठिकाणी त्यांची एका तासाची कॅपॅसिटी किंवा एका तासात ते टाकीचा किती भाग भरेल याची माहिती आपल्याला दोघांची मिळालेली आहे. चला आता आपण उदाहरणाकडे जाऊया. काय सांगितले प्रश्नामध्ये? तर दोन्ही नळ एकाच वेळी सकाळी 4 वाजता चालू केले. ठीक आहे, 4चा विचार आपण नंतर करूया. दोन्ही नळ आता एकाच वेळेला चालू करणार आहोत आपण. दोघांचं 1 तासाचं पाणी आपल्याला मिळालेलं आहे. एका तासात टाकीचा किती भाग भरतात? आता दोघे एकत्र आलेत. चला, दोघे एकत्र आल्याच्या नंतर हा पहिला नळ आणि हा दुसरा नळ, दोघांची बेरीज करा. एका तासामध्ये पहा, एका तासात दोघे आता टाकीचा किती भाग भरतील? 1/4 आणि 1/6 ची आपल्याला बेरीज करावी लागेल. चला, लसावी काढण्याच्या 2 पद्धती तुम्हाला मी सांगितले. दोघांचा गुणाकार करून तुम्ही या ठिकाणी लिहू शकता 6 × 24 किंवा मोठ्या संख्येचा पाढा मोजायचा, जिथे लहान संख्येने भाग जाईल तो लसावी. 6 × 1 = 6, 6 × 2 = 12, 12ला 4 ने भाग जातो, 12 लिहून टाका. 4 × 12 म्हणून 1 × 3 = 3, 6 × 2 = 12 म्हणून 1 × 2 = 2. उत्तर किती आलं पहा, 3 + 2 = 5, 5/12. आता खरे इथून पुढे समजून घ्या. दोन्ही नळ एका तासामध्ये टाकीचा 5/12 भाग भरतील एका तासात. मग संपूर्ण टाकी भरायला दोन्ही नळांना किती वेळ लागेल ते आपल्याला आधी काढावं लागेल.
तो वेळ मिळाल्याच्या नंतर आपण ह्या 4चा विचार करणार आहोत. तर चला, थोडीशी इकडे जागा आहे, आता आपण इकडे येऊया. आता ही माहिती मी लिहितोय, एका तासात 512 भाग. पहा बरं का, तास आणि भाग, टाकीचा भाग. एका तासामध्ये टाकीचा 5/12 भाग भरतात दोघे जण मिळून. 5/12 भाग म्हणजे काय? जर टाकीचे आपण 12 समान भाग केले, त्यातले 5 भाग भरायला 1 तास वेळ लागतो. 1 तास. मग आपल्याला पूर्ण टाकी भरायची आहे. मग पूर्ण टाकी म्हणजे नेमकी किती? तर पूर्ण टाकी म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी टाकीचे आपण 12 भाग केलेत. मग पूर्ण टाकी म्हणजे 12/12. 12 पैकी 12 भाग भरायला किती वेळ लागेल? 12 पैकी 12 भाग. पण 12 पैकी 12 असल्याची गरज नाही. 12 कॅन्सल केलं तर येतो किती? 1. त्यामुळे पूर्ण भाग म्हणजे 1. इथून पुढे लक्षात असू द्या, पूर्ण भाग म्हटलं का 1 पूर्ण टाकी असेल. म्हणजे पूर्ण टाकी म्हणजेच काय, नेहमी 1 वापरायचा, लक्षात द्या. मग 5/12ला जर 1 तास वेळ लागतो, तर 1 पूर्ण टाकी भरायला किती तास वेळ लागेल? x तास वेळ लागेल असं आपण मानूया. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. हे समचलन आहे. कमी भाग भरायला कमी वेळ लागेल, जास्त भाग भरायला जास्त वेळ लागेल. समचलनाचं उदाहरण आहे. मग x ची व्हॅल्यू काढायची. मग x बरोबर तिरकस गुणाकार करतो आपण. x च्या अपोजिटला जो नंबर आहे, x च्या अपोजिटला जो नंबर आहे 5/12, याने डिवाइड करायचं, नेहमी लक्षात घ्या. x च्या अपोजिटला जो नंबर असतो ना, त्याने नेहमी डिवाइड करायचं असतं. आणि या दोघांचं मल्टिप्लाय घ्यायचं. 1 × 1 आला 1. राईट. आता पुढे पहा, जो नंबर खाली असतो की ज्याने डिवाइड करायचा असतो ना, तो वरच्याला उलटून गुणिले होतो, म्हणजे व्यस्त करून गुणिले होतो. मग हा 1 लिहा आधी. खालच्या नंबरचा व्यस्त घ्या. 5/12चा व्यस्त 12/5. आणि गुणाकाराचं चिन्ह आहे. हे भागाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराचं होईल. भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये होईल. खालच्या अपूर्णांकाचा व्यस्ताने त्याला गुणायचंय, हे लक्षात घ्या. मग आता इथून पुढे तुम्हाला एवढं सगळं करत बसायची पण गरज नाही, हे लक्षात घ्या. शॉर्टकट मेथड सांगतो तुम्हाला. हे तुम्हाला मी कन्सेप्ट बेस सांगितलं. शॉर्टकट सांगतो. हा 1 म्हणजे पूर्ण टाकी. या ठिकाणी जे उत्तर आले त्याचा व्यस्त घ्यायचा. 5/12चा व्यस्त 12/5. हा 1 पण नाही घेतला तरी चालेल. टाकीचा 12/5. त्या 12ला 5ने भाग द्या, पूर्ण उत्तर मिळून जाईल. म्हणजे एका तासामध्ये इथे जेवढे भाग मिळणार आहेत ना, एका तासामध्ये जर पूर्ण भाग जात नसेल तर एका तासामध्ये या ठिकाणी जेवढे भाग मिळतात त्याचा फक्त रेसिप्रोकल घ्या, खालच्या नंबरनी वरती डिवाइड करा, आन्सर मिळून जाईल. पहा आता या ठिकाणी 12ला आपण 5ने भाग देऊया. पहा 5 × 1 = 5. 5 × 2 = 10. 12तून 10 गेले, उरले 2. बरोबर आहे, मी ते 2 लिहिले. आता 5ने 2ला भाग जात नाही, मग दशांश चिन्ह येईल. आता इथे 0 द्यावा लागेल. दशांश चिन्ह आलं की इथे 0 येतो. 5 × 20. उत्तर आलं आपलं 2.4 तास. आता ह्याच्यामध्ये तो ऑप्शन नाहीये. 4च्या नंतर 2.4 तास. मग 4 आणि 2 6.4 उत्तर आहे का? नाहीये. आणि असेल तर ते चुकीचं आहे. आपल्याला काय करायचं याचे, आता 2.4 तास. मग इथे तास आणि पुढे मिनिट दिलेत. 6 तास 24 मिनिट, 7 तास 6 वाजून 24 मिनिट, 7 वाजून 15 मिनिट, 6 वाजून 15 मिनिट, 6 वाजून 36 मिनिट. म्हणजेच आपल्याला ह्या 0.4चं मिनिटामध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. हे तर पूर्ण तास आहेत. या 0.4चं रूपांतर आपल्याला मिनिटामध्ये करणं गरजेचं आहे, कारण हे तास आहेत. मग चला करूया आपण. 0.4. 0.4 म्हणजे 0.4 हे तास आहेत. याचं मिनिटामध्ये रूपांतर करायचं, म्हणजेच याला आपल्याला 60ने गुणावं लागेल. एका तासाचे 60 मिनिट होतात. मग किती येईल पहा. 6 × 24. बरोबर आहे. 6चा एक 0 ठेवून द्या. हा 0 ठेवण्याची गरज नाही, तो डावीकडे. उजवीकडचे 0 गुणाकारात मांडायचे असतात, उजवीकडचे मांडायचे असतात, डावीकडचे नाही मांडायचे. आता पहा दशांश चिन्ह द्यायचे आपल्याला. दशांश चिन्ह आहे ना, फक्त या ठिकाणी आहे, त्याच्या उजवीकडे एकच घर आहे. म्हणजे मग या ठिकाणी एकच घर उजवीकडे सोडायचं. म्हणजे आपले मिनिट आले 24 मिनिट. म्हणजे आपलं उत्तर आलं 2 तास 24 मिनिट. हे लक्षात घ्या, 2 तास 24 मिनिट. मग सकाळी 4ला टाकी भरायला सुरुवात झाली.
4 आणि 2 6, 4 आणि 2 6 आणि वरचे 24 मिनिट, 6 वाजून 24 मिनिट हा आपला पर्याय असेल, पर्याय क्रमांक ए. आता याची सुद्धा तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक सांगतो. हे पण करायची गरज नाही, हे पण करायची गरज नाही. नेहमी लक्षात घ्या, एका तासाचे 60 मिनिट होतात. 60चे 10 भाग करायचे, एक भाग होतो 6चा. जर या ठिकाणी 4 आले तर 6 चोक 24 मिनिट तोंडी काढता येतात. या ठिकाणी 3 आले, 6 त्रिक 18 मिनिट. या ठिकाणी 8 आले, 6 8 48 मिनिट येणार. या ठिकाणी 9 आले, 6 9 54 मिनिट येणार. या ठिकाणी 1 आला, 6 1 6 मिनिट येणार. हे लक्षात असू द्या, हे पण करण्याची गरज नाही, सगळं सरावाने लक्षात येतं. त्यामुळे मी तुम्हाला 2 ट्रिक सांगितल्या. जर डेसिमल पॉइंट मध्ये हे आन्सर आलं या ठिकाणी तर हे तुम्हाला सोडवायची गरज नाही, 6 ने याला गुणायचं, तुम्हाला मिनिट मिळून जातील. त्यानंतर एका तासामधले जे भाग आहेत त्याच्यावरून तुम्हाला जर पूर्ण टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ काढायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय, फक्त याचा रिसिप्रोकल घ्यायचा आहे. याचा रिसिप्रोकल घ्यायचा आहे आणि भाग द्यायचा आहे, छेदाने अंशाला भाग द्यायचा आहे, तुम्हाला हे उत्तर मिळून जाईल. हे लक्षात घ्या. तर मला असं वाटतंय क्लिअर झालं असेल तुमचं, मला पूर्ण खात्री हा भाग समजला असेल. एक उदाहरण तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे असे वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल येत असतात. समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा वॉच करा. मी काय रूल्स तुम्हाला सांगितलेत काय नाही ते पुन्हा एकदा पहा. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतो, ते सोडून पहा, म्हणजे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल. चॅनलवरती नवीन असाल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.